रत्नागिरी में मंत्री उदय सामंत ने आज अहम प्रेस कॉन्फ्रेंस की। उन्होंने कहा कि मौजूदा माहौल देखकर साफ दिखता है कि सातों नगर पालिकाओं और नगर पंचायतों पर महायुति का ही झंडा लहराएगा। उदय सामंत ने स्पष्ट चेतावनी दी कि उम्मीदवार अपने नामांकन वापस नहीं लेंगे, उनके खिलाफ पार्टी अंदरूनी कार्रवाई करेगी। उन्होंने बताया कि सिंधुदुर्ग जिले में दोनों पक्षों ने अपना प्रचार शुरू कर दिया है। सामंत ने यह भी कहा कि हम राणे साहब की शब्द का इंतजार आखिरी तक करते रहेंगे। यामध्ये आपण जर संख्या बघितली असेल तर भाजप आणि शिवसेनेकडनं उभे केलेल्या उमेदवारांची संख्या ही 10% आहे। तर त्या संदर्भात मी स्वतः आज आणि उद्या इथं आहे। मी त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करणार आहे। परंतु आपल्या एक लक्षात आलं असेल की आज फक्त 700 युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता। 700 लोकांनाच आपण बोलवलं होतं। त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ नेते, शिवसेना, भाजपचे, त्याच्यानंतर सगळे उमेदवार आणि त्याच्यामध्ये मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी आवाहन केलेलं आहे की महायुतीची सत्ता ही नगरपालिका नगरपंचायतीवर येणार आहे। त्याच्यामुळं आपण महायुतीचाच प्रचार केला पाहिजे, धनुष्यबाण आणि कमळाचाच प्रचार केला पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे। आणि तुम्ही हा माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की 7च्या 7 ज्या नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यावर नक्की भगवा फडकेल महायुतीचा, हेच हे चित्र आहे। खेड नगर परिषदेमध्ये नाराजी किंवा पत्र लिहिण्यापर्यंत जो विषय झाला सीएम साहेबांना, त्याच्यावरचा काय तोडगा निघणार आहे की या सगळ्या गोष्टी? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो वरिष्ठांशी बोलूनच घेतलेला आहे। त्यांनी भाषणात देखील सांगितलं की ज्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी विड्रॉ केले पाहिजेत, नाहीतर पक्षांतर्गत कारवाईला जसं मी सांगितलं तसं सामोरं जावं लागेल। त्याच्यामुळे युती ज्या ज्या जागांवर झालेली आहे त्या त्या जागांवर कुठेही ॲडिशनल फॉर्म असता कामा नये, ही भूमिका दोन्ही पक्षाची। सर, जिल्ह्याच्या बाहेरचा पण एक प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही काल देखील म्हटलं की नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला असेल, पण या मुवमेंटपर्यंत नेमकं काय घडतंय? महायुती होणार आहे का? नाही, आता तर युती होण्याची शक्यता ही फारच कमी आहे। दोन्ही पक्षांनी आपापला प्रचार सुरू केला आहे। एक तुम्हाला मी आवर्जून सांगतो की राणे साहेबांच्या शब्दासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्ही थांबलेलो होतो। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की राणे साहेब हे ज्येष्ठ आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, महायुतीतील नेते आहेत, त्याच्यामुळं त्यांचा शब्द कुठेही खाली पडायला द्यायचा नाही। पण समोरच्या लोकांनी देखील हेच राणे साहेबांना सांगितलं होतं। पण दुर्दैवानं समोरच्या लोकांनी ज्यावेळी फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळी मी स्वतः आमदार निलेशजी राणे आणि आमचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी स्वतः राणेसाहेबांची चर्चा केली आणि राणेसाहेबांचा सिग्नल मिळाल्यानंतरच आम्ही हे फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामुळे याच्यावरनं लक्षात तुमच्या आलं असेल की राणेसाहेब कोणाबरोबर आहेत।